विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी सनी चव्हाण. माझी राज्यसेवा 2022मध्ये निवड झाली आहे. मला राज्यसेवा पूर्व परीक्षा अनेक वेळा पास होण्याचा अनुभव आहे. मागील राज्यसेवा पूर्व परीक्षांमध्ये माझा स्कोर 120 अधिक राहिला आहे. आपण जर चॅनल नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे MPSC बूस्टर, ते देखील जॉईन करा. सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला आपले येणारे व्हिडिओ लगेच दिसतील. कुठलाही व्हिडिओ तुम्हाला मिस होणार नाही. आज आपण आजच्या व्हिडिओत एक महत्त्वपूर्ण विषय बघणार आहोत. भूगोलाच्या पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाचे टॉपिक आहेत ते आपण या व्हिडिओत कव्हर केलेत. भूगोल हा 15 क्वेश्चन्स असणारा विषय आहे जो खूप चांगले मार्क्स पूर्व परीक्षेमध्ये देतो. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. व आजचा जो व्हिडिओ आहे, आजचं जे आपण भूगोलचं कंटेंट घेतलं आहे, आज आपल्या राज्यसेवेच्या पूर्वच्या दृष्टिकोनातून राज्यघटना, भूगोल, इकॉनॉमी याची एक आपण तयारीची एक बॅच घेत आहोत. आपल्या टेलिग्राम चॅनलवरती माफक दरामध्ये ही बॅच घेत आहोत. ती बॅच जॉईन करायची असल्यास आपल्या टेलिग्राम चॅनलवरती त्याची डिटेल तुम्ही पाहू शकता. व त्या बॅचमधलाच आजचा हा टॉपिक आहे. बॅचमध्ये जे घेतलं तेच इथे सांगितलं आहे. तुम्हाला आवडल्यास बॅच नक्की जॉईन करा व व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. तुम्हाला भूगोलामध्ये खूप चांगला फायदा होणार आहे. MPSC बूस्टर चॅनलमार्फत भूगोलाची तयारीमध्ये आपण आज इंटेरियर ऑफ अर्थ म्हणजे पृथ्वीचा अंतर्भाग जो आहे तो पाहणार आहोत. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा या दोन्ही परीक्षांना याच्यावरती खूप सारे प्रश्न येत आहेत. पृथ्वीची त्रिज्या जी आहे ती 6370 किलोमीटर इतकी आहे. म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सेंटरपर्यंत जर आपण आत गेलो तर ते अंतर 6370 इतकं खोल आहे. आणि जगात सगळ्यात जास्त खोल असं होल जे आहे ते 12 किलोमीटरचं आपण फक्त मारू शकलो आहे. 12 किलोमीटरच्या पुढं आत आपण पृथ्वीपर्यंत जाऊ शकलो नाही. मग डीपेस्ट ड्रिल म्हणजे सगळ्यात खोल होल जे आहे पृथ्वीचं ड्रिल जे आहे ते आहे कोला इथं आहे. आर्क्टिक ओशन म्हणजे पृथ्वीच्या उत्तर भागात जो आर्क्टिक ओशन आहे तिथं कोला इथं आहे. मग कसं लक्षात ठेवायचं, डीपेस्ट ड्रिल कुठं आहे? खोल ड्रिल म्हणजे खोलवर जातो ना आपण, खोल म्हणून कोला, खोल सेम वाटतं का? कोला खोल, डीपेस्ट ड्रिल कोला इथं आहे 12 किलोमीटर. पृथ्वीच्या आतील भागाची जी माहिती आहे ते दोन गोष्टीपासून मिळते, डायरेक्ट सोर्स आणि इनडायरेक्ट सोर्स. डायरेक्ट आपल्याला दोन गोष्टी आहेत. डायरेक्टमध्ये जे काही ज्वालामुखी वगैरे असतात त्याच्यातनं जो काही मटेरियल बाहेर पडतो त्याचा अभ्यास करून डायरेक्ट आपल्याला पृथ्वीची माहिती मिळते. म्हणजे व्होल्कॅनिक इरप्शन म्हणजे ज्वालामुखी हा एक थेट माहिती देणारा डायरेक्ट सोर्स आहे. दुसरा आहे खाणीतील दगड. खाणींमधील जे दगड असतात त्या दगडाच्या अभ्यासावरून पण आपल्याला पृथ्वीच्या आतील भागाची माहिती मिळते. आणि त्यानंतर इनडायरेक्ट सोर्सेस आहेत. इनडायरेक्टमध्ये तर गुरुत्वाकर्षण, ग्रॅव्हिटी, त्यानंतर भूकंप आणि चुंबकीय क्षेत्र हे इनडायरेक्ट सोर्सेस आहेत. पृथ्वीच्या अंतर्भागाची माहिती देणारे इनडायरेक्ट सोर्स कोणते आहेत? गुरुत्वाकर्षण, चुंबकीय क्षेत्र म्हणजे मॅग्नेटिक फील्ड आणि भूकंप हे इनडायरेक्ट सोर्सेस आहेत. गुरुत्वाकर्षण जे आहे ते पृथ्वीवरती ध्रुवावरती पोल्स जे आपले ध्रुव त्याच्यावरती सर्वाधिक आहे आणि विषुववृत्तावरती सर्वात कमी आहे. गुरुत्व बल विषुववृत्तावरती सर्वात कमी आहे आणि ध्रुवावरती सर्वाधिक जास्त आहे. कारण पृथ्वी जी आहे ना आपल्याशी पूर्ण गोल नाही, थोडीशी चपटी आहे. ती चपटी असल्यामुळे काय झालं, उत्तर आणि दक्षिणकडचे जे दोन ध्रुव आहेत ना ते पृथ्वीच्या केंद्राकडे थोडेसे जवळ आलेले आहेत आणि विषुववृत्त जो आहे तो केंद्रापासून थोडा दूर आहे. त्यामुळं ध्रुवावरती गुरुत्वाकर्षण हे जास्त असतं, कारण ध्रुव आणि पृथ्वीचं केंद्र यांचं अंतर थोडंसं कमी आहे पृथ्वीचं केंद्र आणि विषुववृत्ताच्या तुलनेत. अजून एकदा सांगतो, पृथ्वी थोडीशी चपटी असल्यामुळं ध्रुव आणि पृथ्वीचा केंद्र यांचं अंतर जे आहे ते पृथ्वीचा केंद्र आणि विषुववृत्त यांच्या तुलनेनं कमी आहे. म्हणून ध्रुवावरती गुरुत्वाकर्षण हे जास्त असतं, कारण त्याचं अंतर कमी आहे पृथ्वीच्या केंद्रबिंदूपासून. गुरुत्वाकर्षण जे आहे ते अपेक्षेपेक्षा कधी वेगळं असतं. त्याला ग्रॅव्हिटी ॲनोमॅली म्हणतात. गुरुत्वाकर्षण ग्रॅव्हिटी जे आहे ते अपेक्षेपेक्षा कधी वेगळं असतं. त्याला ग्रॅव्हिटी ॲनोमॅली म्हणतात. कसं लक्षात ठेवायचं? अपेक्षा अपेक्षा अनोमली, अपेक्षा अनोमली. एक्झाम्पल येऊ शकतं, गुरुत्वाकर्षण अपेक्षा वेगळं असणे पृथ्वीचं, याला काय म्हणतात? त्याला ग्रॅव्हिटी ॲनोमली म्हणतात. अपेक्षा अनोमली, अपेक्षेपेक्षा वेगळा असणे ग्रॅव्हिटी अनोमली असं लक्षात ठेवा. अपेक्षेचा अनोमलीचा.
या ग्रॅव्हिटी अॅनोमलीमुळे काय कळतं, पृथ्वीतील मास डिस्ट्रीब्युशन कळतं. पृथ्वीमध्ये विविध मास आहे ते कसं डिस्ट्रीब्यूट झाले हे आपल्याला ग्रॅव्हिटी अॅनोमलीमुळं कळतं. पृथ्वीच्या अंतर्गत भागात हालचाली होत असतात, त्यातून ऊर्जा मुक्त होते. आता याच्यावरती क्वेश्चन खूपदा आला आहे. 2 पॉईंट आहेत. तर ते पॉईंट आहेत, एक आहे इपिसेंटर आणि दुसरं आहे फोकस किंवा हायपोसेंटर. आता बघूया डिटेलमध्ये. पृथ्वीच्या अंतर्भागात हालचालीमुळं ऊर्जा मुक्त होते आणि असा बिंदू जिथं ही ऊर्जा सर्वप्रथम येते त्या बिंदूला फोकस किंवा हायपोसेंटर म्हणतात. म्हणजे पृथ्वीच्या अंतर्भागात हालचालीनं ऊर्जा मुक्त झाली तर ती ऊर्जा पृथ्वीच्या पोटातच एका बिंदूमध्ये सुरुवातीला येते, एका पॉईंटवर सुरुवातीला येते. त्या पॉईंटला म्हणतात फोकस किंवा हायपोसेंटर, फोकस ऑफ अर्थक्वेक किंवा हायपोसेंटर असं म्हणतात. आता एक पॉईंट कळला, फोकस आणि हायपोसेंटर म्हणजे काय. फोकस आणि हायपोसेंटर एकच आहे, ते पृथ्वीच्या पोटात असतं. दुसरं आहे इपिसेंटर. इपिसेंटर म्हणजे काय, द पॉईंट ऑन सरफेस नेक्स्ट टू फोकस. म्हणजे काय, इपिसेंटर म्हणजे फोकसपासून पृथ्वीच्या पृष्ठभागावरती ज्या बिंदूवरती ही एनर्जी येणार आहे, पृथ्वीच्या पृष्ठभागावरचा बिंदू म्हणजे इपिसेंटर. सोपं लक्षात ठेवा, इपिसेंटरला ई आहे बघा. आणि अर्थ आपली पृथ्वीचे अर्थ आहे, तर पण ई आहे है ना. अर्थच्या सरफेसवर म्हणजे पृथ्वीच्या वरती आपण जिथं जमिनीवर चालतो त्या अर्थच्या भागावरती जो बिंदू असतो ना त्याला एपिसेंटर म्हणतात. मग कसं लक्षात ठेवायचं, खूप कन्फ्युजन होतं, एपिसेंटर कुठं आहे, हायपोसेंटर कुठं आहे किंवा फोकस कुठं आहे, कन्फ्युजन होतं. मग एका सिंपल सांगतो, जो इपिसेंटर आहे ना तो पाठ करायचा. इपिसेंटर म्हणजे कुठला भाग, अर्थवरती, अर्थच्या पृष्ठभागावरचा जो भाग असतो ना तो. मी शेजारी ते चित्र काढलं आहे बघा, असं एक छोटंसं घर दाखवलं आहे, झाड दाखवलं आहे आणि तिथे एक पॉईंट काढला आणि तिथे लिहिले की इपिसेंटर अर्थवरती आहे. आणि त्याच्या खाली डॉट 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 खाली पृथ्वीच्या पोटामध्ये एक पॉईंट काढला, त्याला आपण फोकस म्हणले किंवा हायपोसेंटर म्हणलं, जिथं एनर्जी फर्स्ट रिलीज होते. समजलं. इपिसेंटर म्हणजे काय, अर्थवरचा पॉईंट जिथं एनर्जी येते. आणि हायपोसेंटर किंवा फोकस म्हणजे काय, अर्थच्या पोटातला पॉईंट जिथं पहिल्यांदा एनर्जी रिलीज होते. याच्यावर वारंवार क्वेश्चन आलेला आहे, अजून पण याची शक्यता आहे, याचं ठिकाण लक्षात ठेवा. तर इपिसेंटर इथं काय होतं, सर्वप्रथम वेव्ह येतात पृथ्वीवरती आणि तो फोकसच्या वरती असतो. भूकंप जे घडतात ना ते लिथोस्पिअरमध्ये घडतात आणि लिथोस्पिअर जो आहे तो पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 200 किलोमीटर अंतरावरती आहे. म्हणजे भूकंप जे आहेत ते कुठं घडतात, लिथोस्पिअरमध्ये घडतात. आता अर्थचे विविध सेक्शन आपण डिटेल पुढे पाहणार आहोत. आता फक्त लक्षात ठेवा, लिथोस्पिअर जो सेक्शन आहे तिथे भूकंप घडतात आणि हा लिथोस्पिअर पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 200 किलोमीटर खोल इतका आहे. आणि जे भूकंप आहे ना आपला, भूकंपाचे जे वेव्ज असतात त्यांचा बॉडी वेव्ह आणि सरफेस वेव्ह असा फरक असतो. बॉडी वेव्ह आणि सरफेस वेव्ह. बॉडी वेव्हमध्ये 2 वेव्ह आहेत, पी वेव्ह म्हणजे प्रायमरी वेव्ह आणि दुसरा आहे सेकंडरी म्हणजे एस वेव्ह. प्रायमरी वेव्ह, सेकंडरी वेव्ह ह्या बॉडी वेव्ह आहेत आणि सरफेस वेव्ह ह्या वेगळ्या वेव्ह आहेत. बॉडी वेव्हमध्ये कोण येतं, प्रायमरी आणि सेकंडरी वेव्ह, आणि सरफेस वेव्ह ह्या वेगळ्या आहेत. त्या सरफेस वेव्हला एल वेव्ह असं सुद्धा म्हणतात. मग ही जी भूकंपाच्या वेव्ज जे आहेत ना ते जास्त घनतेच्या भागातून प्रवास करतील तर तिथं त्यांचा वेग वाढत असतो. भूकंपाच्या वेव्ज पृथ्वीच्या जास्त घनतेच्या भागातून गेल्या तर त्यांचा वेगसुद्धा वाढतो. घनता वाढली, वेग वाढला असं लक्षात ठेवा. घनता वाढली की वेग वाढतो. आता पी वेव्ह जे आहेत ना, प्रायमरी वेव्ह, त्या सर्वात वेगवान वेव्ह आहेत. 8 किलोमीटर प्रति सेकंद इतका त्यांचा स्पीड आहे. म्हणजे एका सेकंदात 8 किलोमीटर एवढं अंतर ते पार करतात. प्रायमरी वेव्ह जे आहेत ना ते सर्वात फास्ट आहेत, वेगवान आहेत. सर्वप्रथम पृष्ठभागावरती त्या येतात कारण त्या फास्टेस्ट आहेत. प्रायमरी प्रथम येतात पृष्ठभागावरती. पृथ्वीच्या पृष्ठभागावर प्रथम कुठले वेव्ज येतात, प्रायमरी वेव्ह येतात. ह्या प्रायमरी वेव्ह जे आहेत ना ते साऊंड वेव्ह प्रमाण असतात, ध्वनिलहरी प्रमाण असतात. ह्या सर्व पदार्थातून जातात, वायू, द्रव, स्थायू अशा सगळ्या पदार्थातून ह्या प्रायमरी वेव्ह जातात. द्रवातून पण जातात आणि स्थायीत पण जातात. प्रायमरी वेव्ह ज्या आहेत ना त्या व्हायब्रेट पॅरलल टू डायरेक्शन ऑफ वेव्ह. मी वेव्हची दिशा जी आहे त्या दिशेला ते पॅरलल असतात, समांतर जातात. प्रायमरी, पॅरलल एवढं लक्षात ठेवा. प्रायमरी, पॅरलल. प्रायमरी वेव्ह पॅरलल असतात. बाकी इतर सगळ्या जे वेव्ह जे आहेत ना त्या वेव्हच्या दिशेला ह्या लंब असतात, परपेंडिक्युलर असतात. प्रायमरी वेव्ह पॅरलल असतात. पॅरलल, प्रायमरी पॅरलल.
प्रायमरी पॅरलल एवढंच लक्षात ठेवा. बाकीचं जे असतं ते पॅरलल नसतात, ते असतात परपेंडिक्युलर. प्रायमरी वेव्ह पॅरलल असतात वेव्हच्या डायरेक्शनला. हे झालं प्रायमरी. प्रायमरीमध्ये काय पाहिलं आपण, प्रायमरी ऑल मिडियममधून जातात, फास्टेस्ट आहेत, 8 किलोमीटर प्रति सेकंद यांचा स्पीड आहे. सर्वप्रथम या पृष्ठभागावरती येतात, पॅरलल टू डायरेक्शन असतात, या ध्वनिलहरीप्रमाणे असतात प्रायमरी वेव्ह. त्यानंतर पुढचे आहे सेकंडरी वेव्ह. ह्या सेकंडरी वेव्ह ज्या आहेत ना त्या पृष्ठभागावरती थोड्याशा उशिरा येतात, कारण आधी प्रायमरी आल्यावर नंतर पाठीमागून या एस वेव्ह उशिरा येतात. हे जे सेकंडरी वेव्ज आहेत ना त्या वेव्ह द्रव माध्यमातून जात नाहीत, लिक्विडमधून ह्या सेकंडरी वेव्ज जात नाहीत. एस वेव्ह द्रवातून जात नाहीत. ही जी कॅरेक्टरिस्टिक आहे ही खूप इम्पॉर्टंट आहे. या कॅरेक्टरिस्टिकमुळं पृथ्वीचा अंतर्भाग व्यवस्थितपणे समजण्यास मदत झाली. जर क्वेश्चन आला पृथ्वीचा अंतर्भाग समजण्यास सर्वात महत्त्वपूर्ण भूमिका कोणाची आहे, ती एस वेव्हची आहे, कारण ती द्रवातून जात नाही. याच्यातनं वैज्ञानिकांना अनेक गोष्टी समजल्या. एस वेव्ह द्रवभागातनं जात नाही, फक्त सॉलिडमधून जाते. त्यानंतर आहे सरफेस वेव्ह. सरफेस वेव्ह जे ते सर्वात शेवटी येतात त्यांना एल वेव्ह पण म्हणतात. सरफेस वेव्ह लेट येतात, सगळ्यात लेट येतात म्हणून त्यांना एल वेव्ह पण म्हणतात, असं लक्षात ठेवा. लेट, LATE लेट म्हणून ह्यांना एल वेव्ह म्हणतात. सरफेस वेव्हला एल वेव्ह असं सुद्धा म्हणतात. सरफेस वेव्ह सगळ्या माध्यमातून जातात. प्रायमरी वेव्ह पण सगळ्या माध्यमातून जातात, सरफेस पण सगळ्यातून जातात. फक्त जी एस वेव्ह जी आहे सेकंडरी जी आहे ती द्रवातून जात नाही, लक्षात ठेवा. प्रायमरी वेव्ह सोडून बाकी सगळ्या वेव्ह ज्या आहेत त्या परपेंडिक्युलर जातात डायरेक्शनला, वेव्हच्या डायरेक्शनला त्या परपेंडिक्युलर असतात. आता ह्या ज्या वेव्ज पाहतोय आपण त्यांचा काही शॅडो झोन असतो. शॅडो झोन म्हणजे काय, इपिसेंटरच्या 105 डिग्रीपर्यंत, इपिसेंटरपासून 105 डिग्रीपर्यंत सगळ्या वेव्ज दिसतात. प्रायमरी वेव्ह दिसते, एस वेव्ह दिसते, सगळ्या दिसतात 105 डिग्रीपर्यंत. 105च्या पुढं, 105 डिग्रीच्या पुढं प्रायमरी वेव्ह दिसतच नाही. 105 पर्यंत असते फक्त, 105च्या पुढं प्रायमरी वेव्ह दिसत नाही. त्यानंतर एस वेव्ह जी असते आपली ती जी आहे ती पण 105 पर्यंत दिसते, ती सुद्धा 105च्या पुढं दिसत नाही. आता प्रायमरी वेव्ह आपण म्हणले की 105 पुढं दिसत नाही, परंतु प्रायमरी वेव्ह 105 ते 145 इथपर्यंतच दिसत नाही. 145च्या पुढून मात्र प्रायमरी वेव्ह दिसायला चालू होते. सोपं लक्षात ठेवा, एस वेव्ह जी आहे ना ती 105च्या पुढं बिलकुल दिसत नाही, कुठेच दिसत नाही. पी दिसते, एस काय फक्त 105 पर्यंतच दिसते, पुढं कुठंच दिसत नाही. आणि प्रायमरी जे आहे ते 105 पर्यंत दिसते, 105च्या पुढून दिसत नाही आणि 145च्या पुढून मात्र दिसायला चालू होते. सोपं सांगतो, प्रायमरी वेव्ह जी आहे ना ती 105 ते 145 इथं दिसत नाही. प्रायमरी वेव्ह 105 ते 145 एवढ्या भागात दिसत नाही. 105 ते 145 हा प्रायमरी वेव्हचा शॅडो झोन आहे. मी शेजारी एक छोटं चित्र काढून दाखवलं आहे बघा. 105 ते 145 प्रायमरीचा शॅडो झोन आहे. आणि एस वेव्ह जी आहे ती फक्त 105 पर्यंत दिसते, 105च्या पुढून एस वेव्ह दिसत नाही. म्हणजे एसचा शॅडो झोन जो आहे तो प्रायमरीपेक्षा मोठा आहे. पृथ्वी साधारण 40%हून अधिक भागात हा एसचा शॅडो झोन आहे. आता भूकंपाचे प्रकार. टेक्टॉनिक भूकंप. टेक्टॉनिक भूकंप म्हणजे स्लायडिंग होतं, दगडांचं स्लाईड होतात टेक्टॉनिक भूकंपामध्ये, आणि हा कॉमन भाग आहे. आपण बघतो की प्लेट स्लाईड झाल्या वगैरे, तसं टेक्टॉनिकमध्ये दगड एकमेकावर स्लाईड होतात. त्यानंतर दुसरा आहे व्होल्कॅनिक, ज्वालामुखी. स्पेशल क्लास ऑफ हा टेक्टॉनिक आहे, म्हणजे टेक्टॉनिकचाच एक प्रकार आहे व्होल्कॅनिक. व्होल्कॅनिक म्हणजे काय, आपल्याला माहिती आहे की पृथ्वीच्या पोटातला ज्वालामुखी असं वर येतो, त्याच्यावर पण भूकंप होतो. त्यानंतर तिसरं आहे कोलॅप्स. खाणींमध्ये आपण खोल खणत जातो, वरचं जे छत आहे ते जोरात खाली आदळलं, कोलॅप्स झालं की त्या भागात भूकंप होतो. चौथा आहे एक्सप्लोजन. काय एक्सप्लोजन वगैरे झालं, स्फोट झाले मोठे तरीसुद्धा भूकंप होतो. रिझर्वर इंड्युस्ड, मोठे जी धरणांची रिझर्व असतात, उदाहरणार्थ कोयना धरण आपलं, त्याच्यामुळं सुद्धा भूकंप होतो. भूकंपाचे प्रकार कुठले पाहिले आपण. पहिला आहे टेक्टॉनिकमध्ये स्लायडिंग होत असतं, तो कॉमन आहे. दुसरा आहे व्होल्कॅनिक, ज्वालामुखीमुळे होतं, आणि तो स्पेशल पार्ट ऑफ टेक्टॉनिक.
टेक्टॉनिकचाच एक वेगळा प्रकार आहे व्होल्कॅनिक. तिसरा आहे कोलॅप्स, खाणींमध्ये होतो. चौथा आहे एक्सप्लोजन, स्फोटामुळे होतो. पाचवा आहे रिझर्व्ह इंड्युस्ड, म्हणजे धरणं वगैरे जे मोठे ज्यात पाणी साठवलं जातं त्याच्यामुळे सुद्धा भूकंप होतो. आणि भूकंपाचे प्रकार जर विचारले तर हे सगळे भूकंपाचे प्रकार आहेत, ऑल दी अबोव म्हणायचं. भूकंप जे आहेत ना ते मोजण्यासाठी 2 स्केल आहेत, रिश्टर स्केल आणि मर्करी स्केल. रिश्टर स्केल जे आहे त्याला मॅग्निट्यूड स्केल म्हणतात आणि मर्करी स्केलला इंटेन्सिटी स्केल म्हणतात. आता लक्षात कसं ठेवायचं, कोणाला मॅग्निट्यूड म्हणतात कोणाला इंटेन्सिटी म्हणतात, एक्झाममध्ये कन्फ्यूज होतं. फक्त लक्षात ठेवा मर्करी स्केल जे आहे नावातच पहिल्यांदा याचे म आहे म्हणून ह्याला इंटेन्सिटी स्केल म्हणतात, ह्याला मॅग्निट्यूड स्केल म्हणत नाहीत. मर्करीला मॅग्निट्यूड स्केल म्हणत नाहीत कारण मर्करीमध्येच ऑलरेडी म आहे, मग तिथं मरायला मॅग्निट्यूड येणार नाही असं लक्षात ठेवा. मर्करी स्केलला इंटेन्सिटी स्केल म्हणतात आणि रिश्टर स्केलला मॅग्निट्यूड स्केल असं म्हणतात. लक्षात ठेवा की रिश्टरला मॅग्निट्यूड स्केल म्हणतात आणि मर्करीला इंटेन्सिटी स्केल म्हणतात. मर्करीला मॅग्निट्यूड स्केल म्हणत नाहीत. इथं ऑलरेडी नावात मर्करीत म आहे आणि त्या स्केलच्या मॅग्निट्यूडमध्ये पण म आहे, 2 म इथं येत नाहीत. मर्करीला इंटेन्सिटी स्केल म्हणतात आणि रिश्टरला मॅग्निट्यूड म्हणतात. या रिश्टरला आपण रिम पण पाठ करू. रिम म्हणजे काय, रिम म्हणजे रिश्टर, म म्हणजे मॅग्निट्यूड स्केल. हे रिश्टरचं पाठ करा, अनेक ठिकाणी विचारतात रिश्टर स्केल वगैरे. म्हणजे रिश्टर भूकंप रिश्टरमध्ये मस्त आपल्याला माहिती आहे, हे कॉमन सेन्स आहे, तर त्याच्यावरती क्वेश्चन्स येऊ शकतो म्हणून पाठ करा, त्याच्यानं आपण मॅग्निट्यूड कळते. जी ऊर्जा काही रिलीज झाली आहे त्याची मॅग्निट्यूड रिश्टर स्केलनं कळते. रिश्टर स्केल 0 ते 10 असते. आता रिश्टर स्केल 0 ते 10 आहे का 12 आहे कसं लक्षात ठेवायचं. रिश्टर श आहे बघा, श ते रिश्टरमध्ये श आहे आणि 10मध्ये पण एक 0 आहे ना. रिश्टरमध्ये श आहे आणि 10मध्ये श 0 आहे. रिश्टर हे 0 ते 10मध्ये मोजतात. श रिश्टर श 0 ते 10, सुरुवातीला पण 0 आहे आणि 10मध्ये पण 0 आहे म्हणून रिश्टर 0 ते 10. मर्करी स्केल 1 ते 12मध्ये मोजतात. कन्फ्यूज होऊ शकतं, रिश्टर 1 ते 12मध्ये मोजतात का 1 ते 10. आता तुम्हाला समजेल 1 ते 10 आहे रिश्टर, मर्करी 1 ते 12 आहे, पण एक्झाममध्ये आठवत नाही, कन्फ्यूज होतं. मग ट्रिक असेल तर आठवतं, 1-2दा तुम्ही हे ट्रिक आपल्या ऐकली की आठवतं. रिश्टर श 0 आहे म्हणून 0 ते 10, त्या सुरुवातीला 0मध्ये पण 0 आहे, 10मध्ये पण शेवटी 0 आहे म्हणून रिश्टर 0 ते 10. रिश्टर ही मॅग्निट्यूड स्केल आहे, एनर्जी रिलीज केलेली मोजते. रिश्टर 0 ते 10. मर्करी स्केल ही इंटेन्सिटी स्केल आहे, ती 1 ते 12 याच्यात मोजतात. मर्करीमध्ये विजिबल डॅमेज दिसतो, म्हणजे डोळ्यांना दिसणारा जो डॅमेज आहे तो मर्करीमध्ये दिसतो. मर्करीमध्ये डोळ्याला दिसणारा डॅमेज, मर्करी डॅमेज म्हणजे काही लोक मेली, घरं पडली, असले मर्करीमध्ये जे मरतात ना घरं पडून, हे असलं काय डॅमेज दिसतं ते मर्करीमध्ये दिसतं. मर्करी मर नावात असं डॅमेज सगळं दिसतं, ते व्हिजिबल असतं मर्करीमध्ये, असं लक्षात ठेवा. आपण हे फक्त लक्षात ठेवण्यासाठी गोष्टी करतोय. हजारो डेटा पाठ करायचा आहे, याच्याशिवाय पाठ होत नाही, कन्फ्युजन होत नाही एक्झाममध्ये. थोडक्यात सांगतो, रिश्टर स्केल काय आहे, 0 ते 10 आहे. मर्करी स्केल 1 ते 12 आहे. रिश्टर स्केल मॅग्निट्यूड स्केल असते. मर्करी स्केल इंटेन्सिटी स्केल असते. रिश्टर स्केल ही एनर्जी रिलीज दाखवते. मर्करी स्केल व्हिजिबल डॅमेज दाखवते. भूकंपाचे परिणाम काय आहे तेव्हा आपल्याला सोपं वाटतं, हा काय सोपा आहेत काय, पण असे काही गोष्टी की आपण त्याला नाकारू शकतो परीक्षेत, पण त्या नाकारायच्या नाहीत. भूकंपाचे परिणाम, सॉईल लिक्विफिकेशन, सॉईलचं लिक्विफिकेशन होतं, मातीचं द्रवीकरण होतं. आपलं वाटतं असं कसं काय होतं, चूक आहे पण बरोबर आहे. सॉईलचं लिक्विफिकेशन भूकंपामुळं होतं. पूर येतो, भूकंपामुळे पूर येतो. भूकंपामुळे आग लागते, भूकंपामुळे आग पण लागते. भूकंपामुळे सुनामी येते. आपल्याला माहिती आहे भूकंपामुळे सुनामी येते, ते जपानकडे वगैरे आली होती सुनामी भूकंपामुळं. पण भूकंपामुळे आग कशी लागेल, भूकंपामुळे पूर कसा येईल, भूकंपामुळे सॉईल लिक्विफिकेशन कसं होईल असं वाटतं, म्हणून हे लिहून ठेवलं की भूकंपामुळे ह्या सगळ्या गोष्टी होतात. सॉईल लिक्विफिकेशन होतं, पूर येतो, आग लागते, सुनामी येते. भूकंपाचा इपिसेंटर जर समुद्रात पाण्याखाली असेल आणि मॅग्निट्यूड त्याची उच्च असेल तर सुनामी येते. आणि सुनामी ॲक्च्युली भूकंपामुळे येत नाही, तर ती कंपनामुळे येते असं पुस्तकात वाक्य आहे. असं वाक्य तर ते बरोबर म्हणा. सुनामी भूकंपामुळे न येता कंपनामुळं येते. ते कंपनामुळे लाटा उंच जातात आणि सुनामी येते.
आता आपण पाहिलं की इपिसेंटर मग पाठ केलं तर इपिसेंटर म्हणजे अर्थवरचा पॉईंट. इपिसेंटर म्हणजे अर्थवरचा पॉईंट जिथे एनर्जी येते. आणि जर हे इपिसेंटर जे आहे जर पाण्याखाली असलं समुद्रात आणि मॅग्नेट जर जास्त असेल, मॅग्नेटिक त्याची खूप उच्च असेल, ते पाण्याखाली असेल समुद्रात, तर सुनामी येते. आपण म्हणतो की 3 रिश्टर भूकंप झाला, 8 रिश्टर भूकंप झाला. तर जनरली आपल्याला समजलं पाहिजे रिश्टर स्केलवरनं की भूकंप हा घातक आहे का नाही. जर 5 रिश्टरपेक्षा जास्त भूकंप झाला तर तो विनाशकारी असतो. 5च्या पुढं जर भूकंप गेला तर तो विनाशकारी असतो, म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त. रिश्टर स्केल आहेच कितीची, 10पर्यंतची, 0 ते 10 रिश्टर आहे. म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त रिश्टरचा जर भूकंप झाला म्हणजे 5पेक्षा जास्त, तर तो विनाशकारी असतो. आणि 8पेक्षा जास्त रिश्टर स्केल असणारे भूकंप हे रेअर असतात, खूप रेअर असतात. क्वचित वर्षातनं ते 1-2दा घडतात. तर आपण पाहिलं की 5 रिश्टरपेक्षा जास्त जर भूकंप झाला तो घातक आहे आणि त्याच्या पुढचे भूकंप हे रेअर असतात. आता पृथ्वीची रचना बघूया. पृथ्वीच्या रचनेमध्ये पृथ्वीचं 3 भागात विभाजन केलं जातं. सगळ्यात वरचा भाग क्रस्ट म्हणतात, क्रस्ट. त्यानंतरचा भाग आहे मॅन्टल आणि त्यानंतरचा भाग आहे कोअर. पृथ्वीच्या सगळ्यात वरचा भाग कुठला, क्रस्ट. पृथ्वीच्या पोटातला सेंटरचा भाग कुठला, कोअर. क्रस्ट आणि कोअर ह्याच्यामध्ये कुठला भाग आहे, मॅन्टल. क्रस्ट, मॅन्टल, कोअर. हे इंग्लिशमधलं नाव लक्षात ठेवा, कारण आयोग कधी कधी मराठीऐवजी इंग्लिश नाव वापरतो तर मात्र गोंधळ उडू शकतो. जर इंग्लिश नाव पाठ केली तर क्वेश्चन इंग्लिशमधनं असतो. मराठीत जरी मराठीत नाव आलं तर इंग्लिशमध्ये समजतं. क्रस्ट, मॅन्टल, कोअर. काही लोकांचं कन्फ्युजन होतं, मॅन्टल वर आहे का क्रस्ट वर आहे, तर ते कसं कन्फ्युजन करू द्यायचं नाही याची ट्रिक सांगतो. क्रस्ट आणि कोअर दोघांमध्ये CC आहे बघा, क्रस्ट, कोअर. हे कधी एकमेकाला चिटकून नसतं, त्यांच्यामध्ये मॅन्टल असतो. मॅन्टल मध्यभागी असतो. मॅन्टल कुठं आहे, मध्यभागी. मध्यभागी म्हणजे कुठं, वरती क्रस्ट आहे आणि नंतर मॅन्टल आहे आणि मग कोअर आहे, पृथ्वीचा कोअर आहे. कोअरच्या वर मॅन्टल, मॅन्टलच्या वर क्रस्ट. आता क्रस्ट बघूया. क्रस्ट काय आहे, पृथ्वीचा सर्वात बाहेरचा भाग आहे क्रस्ट. हा जो क्रस्ट आहे तो समुद्र, जमीन म्हणजे आपला भूखंड आणि हिमालय या ठिकाणी क्रस्टची वेगवेगळी आहे. क्रस्टची उंची वेगळी नाही, क्रस्टची उंची जी आहे 3 ठिकाणी वेगवेगळी आहे. समुद्रावरती क्रस्ट जो आहे ना, फक्त 5 किलोमीटर एवढी जाडी त्या क्रस्टची. पृथ्वीच्या क्रस्टची समुद्रावरती जाडी 5 किलोमीटर एवढीच आहे. भूखंड म्हणजे आपण जिथं राहतो वगैरे तो भूखंड, तिथं क्रस्टची जाडी 30 किलोमीटर आहे. आणि पर्वत, हिमालयसारखे पर्वत, तिथं क्रस्टची जाडी 70 किलोमीटर आहे. अजून सांगतो, समुद्रावरती क्रस्टची जाडी 5 किलोमीटर आहे, भूखंडावरती क्रस्टची जाडी 30 किलोमीटर आहे आणि पर्वतावरती, हिमालयावरती क्रस्टची जाडी जी आहे ती 70 किलोमीटर आहे. हे क्रस्टचा जो पार्ट आहे, पृथ्वीचा वरचा भाग जो क्रस्ट जो आहे ना, तो हेवी दगडापासून बनलेला आहे, ज्यांची घनता जास्त आहे. हेवी दगडाची ही क्रस्ट बनलेला आहे. याची घनता किती आहे क्रस्टची, 3 ग्रॅम प्रति सेंटीमीटर वर्ग. म्हणजे काय, सेंटीमीटरचा जर एक ठोकळा बनवला, एक क्यूब बनवला सेंटीमीटरचा आणि त्यात जर पृथ्वीच्या क्रस्टमधलं जर पदार्थात भरला तर तो पदार्थाचं वजन 3 ग्रॅम इतकं होणार आहे. घनता किती आहे क्रस्टची, 3 ग्रॅम प्रति सेंटीमीटर वर्ग. साधारण 3 ग्रॅमपासून चालू होते, 3 ग्रॅम. एक्झॅक्ट बघायला गेलं तर ती 2.8 ग्रॅम आहे. एक्झॅक्ट क्रस्टची घनता किती आहे, 2.8 ग्रॅम प्रति सेंटीमीटर क्यूब. म्हणजे एका सेंटीमीटरच्या क्यूबमध्ये 2.8 ग्रॅम क्रस्ट बसतो. आता काही ठिकाणी 2.7 दिले, काही ठिकाणी 2.8 दिलं आहे. पर्यावरण बघून मारा. सौदीमध्ये 2.8 दिलं आहे, मला वाटतं आयोगाने पण 2.8च दिलेलं आहे. पण जनरली एवढं आहे, ह्याच्यापेक्षा जास्त नाही आहे क्रस्टची घनता. 2.8 हे पाठ करा, 2.8 किंवा 2.7 ही क्रस्टची घनता आहे. आता हे क्रस्ट जे आहे ना, समुद्रातला क्रस्ट जर आपण काढून बघितला तर तिथं बेसॉल्टचे खडक सापडतात. समुद्राच्या क्रस्टमध्ये बेसॉल्टचे खडक आहेत. आता हे जे क्रस्ट आहे ना, त्या क्रस्टची साधारणतः जाडी 33 किलोमीटर आहे. क्रस्टची जाडी किती आहे, 33 किलोमीटर सरासरी जाडी. पण हे जे क्रस्ट आहे, या क्रस्टमध्ये सियाल आणि सायमा असे 2 घटक आहेत. सियाल आणि सायमा. सियाल म्हणजे काय, सिलिकॉन आणि ॲल्युमिनियम. सायमा म्हणजे सिलिकॉन आणि मॅग्नेशियम.
सियाल आणि सायमा याला कॉनरॉड ही विलकता विलग करते. कॉनरॉड. आता आपण पाठ करूया. वेगळे विलकता आहेत. कॉनरॉड विलकता आहे, त्यानंतर मोहो विलकता आहे, गटेनबर्ग विलकता आहे. तर हे पाठ करूया कसं करायचं. आता सियाल आणि सायमामध्ये कॉनरॉड विलकता आहे आपण बघितलं. सियालची थिकनेस आहे 29. सियाल किती आहे? 29 आणि सायमा आहे 13. सियाल 29 सायमा 13 यांची बेरीज होते 42. मग क्रस्टची एकूण जी थिकनेस आहे ती आहे 42. क्रस्टची थिकनेस किती आहे? 42 आहे. याच्यामध्ये सियाल 29 आणि सायमा जे आहे ते 13. सियाल 29 सायमा 13 यांची बेरीज झाली 42. तर अजून सांगतो क्रस्ट थोडक्यात सांगतो. जे क्रस्ट आहे ते सगळ्यात वरचा भाग आहे. क्रस्टमध्ये सियाल आणि सायमा असतात. सियाल 29 सायमा 13 असे एकूण 42 आहे क्रस्ट. क्रस्टची उंची समुद्र, भूखंड आणि पर्वत वेगवेगळे असते. आता पुढचा भाग आहे मॅन्टल. या मॅन्टललाच प्रावरण असं म्हणतात. मॅन्टलला काय म्हणतात? प्रावरण म्हणतात. हा क्रस्टच्या खाली आहे आणि हा जो मॅन्टल आहे तो मोह विलगतेमुळे क्रस्टपासून किंवा सायमापासून हा वेगळा झाला आहे. मोह विलगता आधी सांगतो. क्रस्ट जे आहे ना, क्रस्टमध्ये सगळ्यात वरती सियाल असतं आणि खाली कॉनरॉड विलगता आणि त्याच्या खाली सायमा आहे. सियाल, कॉनरॉड विलगता, मग सायमा आणि ह्या सायमाच्या खाली मोह विलगता आहे आणि मोह विलगतेनंतर मॅन्टल आहे. सोपं लक्षात ठेवा. क्रस्टमध्ये सियाल आहे, सियालच्या खाली कॉनरॉड विलगता आहे, त्यानंतर सायमा आहे, मग मोह विलगता आहे आणि मग मॅन्टल आहे. मग आम्ही म्हणलं की विलगता आपण ट्रिकने पाठ करूया. CMG ट्रिक आहे. CM म्हणजे चीफ मिनिस्टर. ते आपण त्यांना आदराने जी म्हणतो. चीफ मिनिस्टर जी म्हणजे CMG. आता कसं पाठ करायचं? CMG. C म्हणजे कॉनरॉड, C म्हणजे कॉनरॉड, M म्हणजे मोहो, M म्हणजे मोहो, G म्हणजे गटेनबर्ग. CMG. C म्हणजे कॉनरॉड, M म्हणजे मोहो, G म्हणजे गटेनबर्ग. CMG ही विलगतेची ट्रिक आहे. CMG कॉनरॉड, मोहो, गटेनबर्ग ह्याच क्रमाने विलगता आहेत. मग पहिली C कॉनरॉड कोणामध्ये आहे? सियाल आणि सायमामध्ये आहे. पुढे आहे मोहो कोणामध्ये आहे? सायमा आणि मॅन्टलमध्ये आहे मोहो. सायमा आणि मॅन्टलमध्ये मोहो आहे. ह्या मोहोला आपण क्रस्ट किंवा मॅन्टलला आपण विलग करणारी विलगता असं म्हणू शकतो. मोहोला आपण क्रस्ट किंवा मॅन्टलला विलग सुद्धा करते असं म्हणू शकतो. पण ॲक्च्युली ती मोहो जी आहे ती सायमा आणि मॅन्टल यांना विलग करते. तर मॅन्टल जे आहे ना ते क्रस्ट खाली आहे. मोहो विलगतेपासून ते वेगळं झालेलं आहे आणि हे मॅन्टल जे आहे ते एकूण 29 किलोमीटर इतकं जाड आहे. 2900 किलोमीटर इतकं मॅन्टल जाड आहे. त्याची थिकनेस 2900 किलोमीटर इतकी आहे. हे जे 29 ते काही टोटल मॅन्टल नाही आहे. हे इनर मॅन्टल 2900 आहे. थोडंसं व्यवस्थितपणे सांगतो मी अजून. क्रस्ट किती आहे? 42 आपण पाहिला. क्रस्टची जाडी 42 आहे. त्यानंतर तो मॅन्टलमध्ये आउटर मॅन्टल आणि इनर मॅन्टल असे प्रकार पडतात. आउटर मॅन्टल म्हणजे काय? क्रस्टच्या खालचा लगेच. आणि इनर मॅन्टल काय? ते आउटरच्या खालचा इनर मॅन्टल आणि ते इनर मॅन्टलच्या खाली कोअर असतं पृथ्वीचं. तर क्रस्ट 42 आहे. आउटर मॅन्टल जो आहे तो 700 आहे. 700 किलोमीटर आउटर मॅन्टल आहे. इनर मॅन्टल त्याच्या खाली 29 किलोमीटर इतका खोल आहे. मॅन्टलचं लक्षात ठेवा. आउटर मॅन्टल 700 किलोमीटर, त्याच्या खाली इनर मॅन्टल 29 किलोमीटर इतका तो खोल आहे. हा जो मॅन्टल पाहतो आपण त्या मॅन्टलच्या वरच्या भागाला अस्थिनोस्फिअर म्हणतात. मॅन्टलच्या वरच्या भागाला अस्थिनोस्फिअर म्हणतात आणि तो वीक आहे. तो मॅग्माचा सोर्स आहे. म्हणजे जो ज्वालामुखीला जो मॅग्मा लागतो ना तो मॅग्मा या अस्थिनोस्फिअरमध्ये असतो. हा अस्थिनोस्फिअर मॅग्माचा सोर्स आहे. ज्वालामुखीचा सोर्स हा अस्थिनोस्फिअर आहे. कसं लक्षात ठेवायचं? मॅग्माचा सोर्स अस्थिनोस्फिअर. मॅग्मा म्हणजे ज्वालामुखीचा जो रस असतो ना त्यातून अस्थी बाहेर येतात. अस्थी एखाद्याचं आपण जेव्हा मृत झाल्यानंतर त्याचं दहन करतात तेव्हा अस्थी उरतात, बरोबर. मग ज्वालामुखी पण एक प्रकारची आग आहे, दहन आहे, त्यातून अस्थी बाहेर येतात असं लक्षात ठेवा. अस्थिनोस्फिअर हा मॅग्माचा सोर्स आहे. अस्थिनोस्फिअर हा मॅन्टलचा वरचा भाग म्हणजे अस्थिनोस्फिअर आहे. तो वीक आहे. हा जो अस्थिनोस्फिअर आहे तो 400 किलोमीटर इतका खोल आहे. अस्थिनोस्फिअर 400 किलोमीटर इतका तो आहे. आता आपण अस्थिनोस्फिअर पाहिलं. अस्थिनोस्फिअरच्या वरती ना लिथोस्फिअर असते. लिथोस्फिअर म्हणजे शिलावरण. मराठीमध्ये शिलावरण आपण
लिथोस्फिअर म्हणतो. हे जो लिथोस्फिअर आहे ना, ते क्रस्टचा भाग थोडासा आणि मॅन्टलचा थोडासा भाग, या दोन्ही भागांपर्यंत हा लिथोस्फिअर असतो. लिथोस्फिअर म्हणजे काय? क्रस्ट आणि मॅन्टल यांचा भाग म्हणजे लिथोस्फिअर. आणि अस्थिनोस्फिअर काय? हा फक्त मॅन्टलचा भाग आहे. अस्थिनोस्फिअर हा मॅग्माचा सोर्स आहे. आता हा जो मॅन्टल आहे ना, त्याची घनता 5.57 ग्रॅम प्रति सेंटीमीटर क्यूब आहे. म्हणजे साधारणतः 5.5 ग्रॅम प्रति सेंटीमीटर क्यूब इतकी मॅन्टलची घनता आहे. आता तुम्ही 5.57 पाठ केलं, पण लक्षात घ्या एक्झाममध्ये ते ग्रॅम प्रति सेंटीमीटर क्यूब असलं पाहिजे. आयोग ग्रॅमच्या ऐवजी किलोग्रॅम देऊन चुकू शकतं. आयोग ग्रॅम प्रति सेंटीमीटर क्यूब ऐवजी आयोग ग्रॅम प्रति मीटर क्यूब देऊन सुद्धा चुकवू शकतं. आयोगानं असं चुकवलं तर ते आपल्या फायद्याचं आहे. आपण ते बाकी सगळे पर्याय उडवायचे आणि जिथं फक्त ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब अशी घनता दिली आहे तेवढाच पर्याय ठेवायचा. पृथ्वीची घनता ग्रॅम प्रति सेंटीमीटर क्यूबमध्ये मोजतात. मॅन्टलची घनता आहे 5.57 ग्रॅम प्रति सेंटीमीटर क्यूब. आता हा जो मॅन्टलचा जो पार्ट आहे ना, त्याचं एकूण घनफळ पृथ्वीच्या घनफळापेक्षा 83% आहे. घनफळ म्हणजे व्हॉल्यूम जो मोजतो ना आपण, म्हणजे सर्वाधिक भाग पृथ्वीचा हा मॅन्टलमध्ये आहे. 83% पृथ्वीचा भाग मॅन्टलमध्ये आहे. 83% इतकं त्याचं घनफळ आहे. पण वस्तुमान जे आहे ते फक्त 68% आहे. आकाराने तो पृथ्वीच्या 83% आहे मॅन्टल, परंतु वजनाने फक्त 68% इतकाच आहे. अजून एकदा लक्षात घ्या, मॅन्टलचं घनफळ हे 83% आहे. 83% मॅन्टल आहे आणि त्याचं वस्तुमान वजन मात्र फक्त 68% इतकं आहे. मॅन्टलचं वस्तुमान 68% आहे. आपण कॉन्राड विलकता पाहिली, CMG पाठ केली. कॉन्राड कोणाच्यात आहे? CL सायमा. मग CMG सी गेला कॉन्राड. M आलं. M म्हणजे काय? मोहविलकता कोणाच्यात आहे? सायमा आणि हे मॅन्टल म्हणजेच प्रावरण. मोहविलकता कोणाच्यात आहे? सायमा आणि मॅन्टल. ह्या मोहविलकतेमध्ये ना भूकंपाच्या गतीत बदल होतो. म्हणजे हे मोहविलकतेमध्ये जर भूकंपाच्या लहरी आल्या त्यांच्या स्पीडमध्ये बदल होतो या मोहविलकतेमध्ये. हे जे प्रावरण आहे मॅन्टल, जे मध्ये म्हणून त्याला मध्यावरण सुद्धा म्हणतात. त्यानंतर पुढचा आहे कोअर, पृथ्वीचा कोअर. पृथ्वीचा कोअर पण दोन भागात विभाजित आहे, आउटर कोअर आणि इनर कोअर. आउटर कोअर जो आहे म्हणजे आउटर कोअर म्हणजे लगेच मॅन्टलच्या खालचा, मॅन्टलच्या खालचा म्हणजेच तो आउटर कोअर आहे. आणि हा जो कोअर आहे ना आउटर कोअर, तो द्रवाचा आहे, लिक्विड आहे. म्हणजे पृथ्वीचं जर आपण चित्र डोळ्यापुढं आणलं, सगळ्यात सेंटरला आहे इनर कोअर, तो सॉलिड आहे. त्यानंतर इनर कोअरच्या बाजूला बाहेर आउटर कोअर आहे, तो लिक्विड आहे. आउटर कोअरला लागून पृथ्वीचं मॅन्टल आहे म्हणजे इनर मॅन्टल आहे. इनर मॅन्टलला लागून आउटर मॅन्टल आहे आणि त्या आउटर मॅन्टलला लागून बाहेर असं क्रस्ट आहे. अशी पृथ्वीची रचना आहे. कोअर आहे, इनर कोअर सॉलिड आहे. इनर कोअरच्या बाजूला आउटर कोअर आहे, तो लिक्विड आहे. आउटर कोअरच्या बाजूला मॅन्टल आहे, त्या मॅन्टलमधला इनर मॅन्टल आहे. त्यानंतर इनर मॅन्टलच्या बाहेर आउटर मॅन्टल आहे आणि आउटर मॅन्टलच्या बाहेर कोअर आहे. असं पृथ्वीची रचना आहे. आता आपण कोअर पाहतोय, तर कोअरमध्ये जो पृथ्वीचा एकदम सेंट्रल आहे जो तो इनर कोअर आहे आणि त्याच्या बाहेर आउटर कोअर आहे. आउटर कोअर हा 5150 इतका तो त्याचा थिकनेस आहे, 5150 इतका तो खोल आहे. आणि 5150च्या पुढं 6300पर्यंत इनर कोअर आहे. 5150 म्हणजे 5150पर्यंत आउटर कोअर आहे आणि तिथून 6300पर्यंत इनर कोअर इतका आहे. 6300 इतका 6371. अजून एकदा सांगतो, थोडंसं डिस्टन्स सांगतो. थिकनेस क्रस्ट 42 किलोमीटरपर्यंत क्रस्ट आहे खोलीपर्यंत. 42 ते 700पर्यंत आउटर मॅन्टल आहे. 42-700 आउटर मॅन्टल आहे. 700 ते 2900पर्यंत इनर मॅन्टल आहे. 2900 ते 5150पर्यंत आउटर मॅन्टल आहे. 5150 ते 6371पर्यंत इनर कोअर आहे. आम्ही थोडंसं 5150पर्यंत आउटर मॅन्टल म्हटलो, त्या खरं तर आउटर कोअर आहे. अजून एकदा सांगतो, 42 किलोमीटरपर्यंत क्रस्ट आहे. 42 ते 700पर्यंत आउटर मॅन्टल आहे. 700 ते 2900पर्यंत इनर मॅन्टल आहे. 2900 ते 5150पर्यंत आउटर कोअर आहे.
5150 ते 6371पर्यंत इनर कोअर आहे. थोडंसं तुम्हाला हे नवीन नवीन थोडंसं वाटू शकतं, पण मी जे आता नोट्सचे फोटो शेअर केले ते फोटो बघून वारंवार हे ऐका. नंतर तुम्हाला फोटो समोर नसताना सुद्धा हे लक्षात येईल. पण सुरुवातीला मात्र एक दोनदा हे जे अंतराचा फोटो आहे तो समोर ठेवूनच ह्या गोष्टी ऐका, कारण हा थोडासा आकड्यांचा भाग आहे. तर आपण पाहतो की 5150पर्यंत आउटर कोअर आहे, तो द्रव आहे, लिक्विड आहे, आणि त्याच्या पुढे इनर कोअर हा सॉलिड आहे. तर कोअरची महत्त्वाची गोष्ट काय, कोअरची घनता किती आहे, 13 ग्रॅम प्रति सेंटीमीटर क्यूब. कोअरची घनता किती आहे, 13 ग्रॅम. कोअर कुठपर्यंत 6371पर्यंत आहे आणि घनता 13 ग्रॅम प्रति सेंटीमीटर क्यूब आहे. कोअरचं घनफळ 16% आहे, म्हणजे कोअरचा आकार पृथ्वीच्या 16% आहे आणि कोअरचं वस्तुमान 32 इतकं आहे, 32% आहे पृथ्वीच्या. कोअरचं घनफळ 16%, वस्तुमान 32% आहे. सोपं सांगतो, एक घनफळ ज्याच्या जेवढा आहे ना कोअरचं, त्याच्या दुप्पट त्याचं वस्तुमान आहे, कारण त्याची डेन्सिटी जास्त आहे म्हणून वस्तुमान जास्त आहे. 16% घनफळ, 32% वस्तुमान आहे कोअरचं. आणि मेटलचं बघा पाहिलं की आपण 83% घनफळ आहे आणि वस्तुमान 68% आहे. मेटलचं घनफळ 83, वस्तुमान 68. कोअरचं घनफळ जे आहे ते 16, वस्तुमान 32%. कोअर जे आहे ना पृथ्वीची ती निफेपासून बनली आहे, निकेल आणि फेरस. निफे हे कोअरमध्ये 80% आहे, निकेल आणि फेरस हे 80% आहे आणि सिलिकॉन 20% आहे. कोअरमध्ये महत्त्वाची गोष्ट काय, निफे आहे, निकेल आणि फेरस. निकेल आणि फेरस हे कोअरमध्ये आहे. निफेचं प्रमाण 80% आहे कोअरमध्ये आणि 20% हे सिलिकॉन आहे. कोअरची घनता जी आहे, कोअरची घनता ती मेटलच्या घनतेच्या दुप्पट आहे. मेटलची घनता किती आहे, 5.57 आहे. कोअरची घनता 13 ग्रॅम प्रति सेंटीमीटर क्यूब आहे, म्हणजे दुप्पट आहे, मेटलच्या दुप्पट आहे. कोअरची घनता मेटलच्या दुप्पट आहे. मेटल आणि कोअर यांना गटेनबर्ग विलकता वेगळी करते. मेटल आणि कोअरला गटेनबर्ग वेगळी करते. CMG मग पाहिलं, C कोणाला वेगळं करतं, कॉनरॉड, Cl सायमा. M कोणाला विलग करतं, सायमा आणि जो आपला मेटल आहे त्याला. आणि गटेनबर्ग कोणाला करतो, मेटल आणि गाभाला. मेटल तुम्ही ब्राऊन पण म्हणू शकता. अजून सांगतो, जो आपला C मधला कॉनरॉड जो आहे तो Cl आणि सायमाला वेगळा करतो. लक्षात घ्या की इथं वेगळी अनेक नावं आहेत, त्यामुळे कन्फ्युजन होऊ शकतं, पण क्वेश्चनमध्ये उत्तर आपलं येतं, कारण CMG आपण पाठ केला आहे. C म्हणजे कॉनरॉड, Cl आणि सायमाला कॉनरॉड विलग करतं. मग कदाचित मी वेगळं सांगितलं असेल, पण फायनल लक्षात ठेवा, Cl सायमाला कॉनरॉड वेगळं करतं. सायमा आणि मेटल म्हणजे प्रावरणला मोह वेगळा करतं. सायमा आणि मेटलला मोह वेगळा करतं. आणि मेटल आणि कोअरला गटेनबर्ग वेगळा करतं. मेटल आणि कोअरला गटेनबर्ग वेगळा करतं. कोअर म्हणजेच गाभा, गाभा, गटेनबर्ग. गाभाला वेगळा गटेनबर्ग करतो. आणि आयोगानं प्रश्नामध्ये क्रस्टची डेन्सिटी 2.8 दिली आहे. क्रस्टची डेन्सिटी किती दिली आहे, 2.8 दिलेली आहे. मग आपण पाहिले की मोहविलकतेमध्ये पी लहरीची गती वाढते आणि जो बाह्य मेटल आहे, आउटर मेटल किंवा बाह्य प्रावरण जे आहे तिथं मंदगामी शंकू आहे. मेटलमधला जो बाहेरचा भाग आहे, बाह्य मेटल किंवा बाह्य प्रावरण, तिथं मंदगामी शंकू आहेत, तिथं भूकंपाच्या लहरीचा वेग कमी होतो. मोहविलकतेत काय, पी लहरी वेग वाढतो. मोहविलकता पी लहरी वेग वाढतो आणि बाह्य प्रमाणात मंदगामी शंकू आहेत. नावातच आहे, मंद आहे. मंद म्हणून ते काय करणार, भूकंप लहरींचा स्पीड कमी करणार. बाह्य प्रमाणात मंदगामी शंकू आहेत, लक्षात ठेवा, जे भूकंपाचा वेग कमी करतात. आणि मग पाहिल्याप्रमाणे हे बाह्य प्रावरण जे आउटर मेटल जे